नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे देवदर्शनासाठी आलेल्या 38 वर्षीय तरुणाचा कृष्णा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली। अशोक रामकिसन सौदागर राहणार अहिल्यानगर केज तालुका केज जिल्हा बीड असे मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे। याबाबतची वर्दी सुखदेव रामभाऊ गायके सध्या राहणार नृसिंहवाडी यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे। पोलिसातून आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मयत अशोक सौदागर हे आपल्या मित्रांसोबत नृसिंहवाडी येथे देवदर्शनासाठी आले होते। रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सौदागर हे आंघोळ करण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरले होते। नदीतील पाण्याची खोली जास्त असल्याने आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तत्काळ वजीर रेस्क्यू फोर्सचे प्रमुख रऊफ पटेल, सामाजिक कार्यकर्ते दादे पाशा पटेल व वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी शोध मोहीम राबवून सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास मृतदेह पाण्यातून बाहेर काढला। घटनास्थळी दाखल झालेल्या शिरोळ पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। अधिक तपास शिरोळ पोलीस करीत आहेत। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका कोल्हापूर, मोहिते सुझुकी उद्यमनगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।